Hello everyone. In this topic number first, we will learn in this topic that is introduction to event and event management. And in this lesson or in this chapter, you will learn about the definitions of event and event management, and also you will learn about event designing. What is the 5 C's of event? There are 5 W's of event and types and categories of event, then objectives of event management and problems associated with traditional media in event management. So students, in this topic you will learn about various things that we have discussed earlier. So we will start from the first point of this topic, that is introduction to event and event management. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की इव्हेंट हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. असं म्हटलं जातं, इव्हेंट्स आर हॅपनिंग ऑफन यूज्ड टू सजेस्ट दॅट व्हॉट हॅपन्ड वॉज ऑन द युज्युअल स्केल, मेमोरेबल एक्सेट्रा. Most of us participated in events, but managing the events are difficult task to achieve its objective. म्हणजे काय तर इव्हेंट मॅनेज करणं हा थोडासा अवघड भाग आहे. आपण सहजरित्या एखाद्या इव्हेंटमध्ये जाऊन समाविष्ट होऊ शकतो, त्या इव्हेंटमध्ये काय काय चाललेलं आहे हे पाहू शकतो, पण त्या इव्हेंट मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे. आणि हे टास्क आपल्याला काय करायचं आहे, डिफिकल्ट टास्क आपल्याला कमी करायचं आहे. मग त्यासाठीच आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट, हा एक सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला देण्यात आलेला आहे. असं म्हटलं जातं आहे की इव्हेंट मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड एक्झिक्युशन ऑफ लाईव्ह इव्हेंट्स विच कुड इन्क्लूड a brand or products launch, an exhibition, a concert or event, a conference. It is basically an extended form of advertisement, though more interactive. As a separate industry, it is projected to grow at 30% per annum. So this is the importance of that particular सर्टिफिकेट कोर्स. सो आपण काय करणार आहे तर ट्रॅडिशनली इव्हेंट जे असतात ते ट्रॅडिशनल इव्हेंटमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोणकोणत्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, कोणकोणत्या प्रकारे ते एखादा इव्हेंट प्रिपेअर केला जातो, त्या इव्हेंटमध्ये काय काय असू शकतं, त्या इव्हेंटची खासियत काय आहे, त्या इव्हेंटमध्ये वेगळेपणा काय आहे, हे आपल्याला काय करता येऊ शकतं, सहजरित्या जाणून घेता येऊ शकतं. परंतु ज्यावेळी आपण या इव्हेंटचा विचार करत असतो त्यावेळी त्या इव्हेंटमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं, आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ज्या ठिकाणी लो लिटरसी रेट असेल, म्हणजे कमी शिक्षण झालेलं असेल व्यक्तींचं, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं, आता रुरल एरियाजमध्ये, रुरल मार्केट्समध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीनं ॲडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं आहे. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी असणारे जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट मार्केटिंग कसं केलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग आपली जी एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल, त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून आपण इव्हेंट हा, म्हणजे तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची पॉप्युलॅरिटी ही लाँग टर्म ब्रँड इमेज बिल्ड करण्यासाठी तयार झाली पाहिजे. म्हणजे तुमची कंपनी, म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ही योग्य पद्धतीनं चालवली पाहिजे आणि त्याच्यातून तुमची लाँग टर्मसाठी तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट्स मिळाले पाहिजे. यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपण मीनिंग ऑफ इव्हेंट या सेकंड पॉईंटकडे जातो आहे. यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की डिक्शनरी डिफाईन्स व्हेरियस थिंग्स अबाउट द इव्हेंट अँड
आपण असं म्हणू शकतो की इव्हेंट हा एनिथिंग दॅट हॅपन्स ॲज डिस्टिंग्विश्ड फ्रॉम एनिथिंग दॅट एक्झिस्ट or an occurrence, especially one of great importance. These definitions specify the subject of these text, event, things of significance that happen. So event is commonly understood as an occurrence or something that happens, a unique movement in time celebrated with ceremony and rituals to satisfy specific needs. Special events, there are various events which are happen in the day-to-day life. So with this note that there are so many events which are important in our life, so there are some key questions for the purpose of guide or for the purpose of how to manage the event. The first question is, what are our goals for the event? Second question is, how many people do we want to attend? Third question is, who is the audience and who do we want to make sure is in attendance? Next one is, when will be the best time to hold this event such that the most people will attend? Next one is, what should happen at the event? And next and second last is, what should be the schedule in order to facilitate an educational existing and impactful event? Then last question is, how will you make the event happen? These questions are important to go through that particular event and guide to you how to manage the event. Then we are going for the definitions of event. So first definition is given by Dr. J. Goldblatt in 1997. He defines the special events as a unique movement in time celebrated with ceremony and rituals to satisfy specific needs. म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही स्पेशल इव्हेंट्स असतात त्यामध्ये काही युनिकनेस असतो किंवा युनिक मुवमेंट्स असतात आणि त्या एखाद्या विशिष्ट वेळीच आपण काय करत असतो, सेलिब्रेट करत असतो, त्याची सेरेमनी साजरी करत असतो. त्यानंतर पुढचा डेफिनेशन आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट इज द प्रोसेस बियॉन्ड प्लॅनिंग, एक्झिक्युटिंग अँड इव्हॅल्युएटिंग कॉर्पोरेट, असोसिएशन, नॉन प्रॉफिट, गव्हर्नमेंट अँड सोशल इव्हेंट्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, एक्झिक्युशन आहे, इव्हॅल्युएशन आहे, इव्हॅल्युएटिंग कॉर्पोरेट आहे, असोसिएशन आहे, नॉन प्रॉफिट आहे, गव्हर्नमेंट आहे आणि सोशल इव्हेंट्स यांचा देखील समावेश होतो. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट इज द कोऑर्डिनेशन, रनिंग अँड प्लॅनिंग ऑफ ऑल द पीपल, टीम्स अँड फीचर्स दॅट कम टुगेदर टू क्रिएट एव्हरी काइंड ऑफ इव्हेंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट करत असणाऱ्या टीममध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. तो इव्हेंट कशा पद्धतीनं रन करायचा आहे याच्यासाठी आणि त्याचं प्लॅनिंग कसं केलं जाईल याच्यासाठी, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या टीम्स असतील आणि फीचर्स दॅट कम्स टुगेदर टू क्रिएट एव्हरी काइंड ऑफ इव्हेंट. म्हणजे प्रत्येक प्रकारचा इव्हेंट आपल्याला जर साजरा करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर फोर्थ पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट इज द सायन्स ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, मोटिवेटिंग अँड रिवॉर्डिंग पीपल ऑर स्टाफ टू अटेन द विजनरी ऑब्जेक्टिव्स ऑफ द इव्हेंट प्रोड्युसर ऑर क्लायंट.
म्हणजे याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट याच्यामध्ये काय येणार आहे, सायन्स ऑफ प्लॅनिंग. म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे की इव्हेंट मॅनेजमेंट हा शब्द तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आणि त्या मॅनेजमेंट कशासाठी केलं जातं, तर एखादी सिस्टमॅटिक प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी मॅनेजमेंट केलं जातं. मग याच्यामध्ये देखील काय केलं जाणार आहे, प्लॅनिंग केलं जाणार आहे, ऑर्गनायझिंग केलं जाणार आहे, डिरेक्टिंग केलं जाणार आहे, कोऑर्डिनेटिंग केलं जाणार आहे, मोटिवेटिंग केलं जाणार आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या व्यक्तींना मोटिवेट केलं जाईल, रिवॉर्डिंग पीपल ऑर स्टाफ टू अटेन द विजनरी ऑब्जेक्टिव्स ऑफ द इव्हेंट प्रोड्युसर ऑर क्लायंट. म्हणजे ज्यांच्याकडून आपण एखादं कार्य घेतलेलं आहे, काम घेतलेलं आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असणारा स्टाफ जो आहे त्यांना कोऑर्डिनेटिंग आणि मोटिवेटिंग, त्याचबरोबर रिवॉर्डिंगच्या माध्यमातून काय केलं गेलं पाहिजे, आपला इव्हेंट व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी त्यांचा यूज करून केला पाहिजे. याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे की ही एक अशी डिसिप्लिन आहे की ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे, आणि याच्यानुसार आपल्याला समोरच्या व्यक्तीची सायकोलॉजी काय आहे, समोरच्या व्यक्ती कशा पद्धतीने विचार करतो, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट कसं आहे तिथं, किंवा इव्हेंट ज्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट काय आहे, प्रोडक्ट डिझाईन काय आहे, ब्रँड स्ट्रॅटजी आणि डिझाईन थिंकिंग, या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुवमेंट्स असतात त्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याचनंतर आपल्याला वेगवेगळ्या टच पॉईंट्स असतात त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आयडियाज असतात, इमोशन्स असतात, आणि त्याचबरोबर त्या व्यक्तींच्या काही मेमरीज असतात, यांचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं इव्हेंट हा एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, ते म्हणजे there are some elements of event designing. We can design the event as per the theme, as per the layout of that particular event, as per the decor or decoration, as per the technical requirement, entertainment, catering and supplies. Event design involves making choices based on client preferences and cost budgets agreed upon mutually among the event manager and the client. So these are the points for the purpose of event designing, and these points are called as elements in event designing. So we are going for the next point, that is 5 C's of events. So 5 C's याच्यामध्ये आपल्याला काय काय येऊ शकतं. 5 C's मध्ये ॲक्टिव्हिटीज दॅट आर रिक्वायर्ड फॉर मार्केटिंग अँड मॅनेजिंग द इव्हेंट्स, द स्टेप्स नीडेड टू बी फॉलोड फॉर सक्सेसफुल अकम्प्लिशमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह थ्रू इव्हेंट are known as the 5 C's of event, and it involves conceptualization, costing, canvassing, customization and carry out. We will see these points one by one. The first point is conceptualization. Conceptualization involves a complex journey in which as many permutations and combinations are worked out as possible. The original concept undergoes modifications on basis of the inputs obtained from the other C's. So conceptualization ही एक सर्वात महत्त्वाचा C आपण इव्हेंटमधला मानत असतो. याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की क्रिएटिव्ह आयडियाज आणि ॲम्बियन्सचा विचार केला जातो, आणि त्यानुसार म्हणजे क्लायंट्सची कशी रिक्वायरमेंट आहे, टार्गेट ऑडियन्स प्रोफाईल काय आहे, बजेट काय आहे, या सगळ्यांचा विचार करून मग आपल्याला ते काय करावं लागतं, क्रिएट करावं लागतं. याला कन्सेप्च्युअलायझेशन असं म्हटलं जातं.
त्यानंतर आपल्याला जर आपण प्लॅनिंगचा विचार केला तर प्लॅनिंग द थीम ऑफ इव्हेंट विथ ड्यू कन्सिडरेशन टू द ऑब्जेक्टिव्ह, टार्गेट ऑडियन्स, व्हेन्यू फॉर द इव्हेंट, टाइम कन्स्ट्रेंट, मीडिया कव्हरेज अँड प्लॅनिंग द कोर एलिमेंट्स ऑफ ॲन इव्हेंट, हे पॉईंट सर्वात महत्त्वाचे असतात. त्यानंतर आपण कॉस्टिंगचा विचार करतो. Second point is costing. It will involve preparation of cost elements that the sources of acquiring funds, and it will also involve the preparation of budgets. So याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की आपल्या एखाद्या इव्हेंटसाठी कोणकोणत्या प्रकारचे सोर्सेस लागू शकतात आपल्याला फंड्स ॲक्वायर करण्यासाठी, आणि याच्यामध्ये आपण बजेट क्रिएट करत असतो किंवा प्रिपेअर करत असतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय करतो कॉस्टिंगमध्ये, तर क्रिएटिंग अ प्रोव्हिजन फॉर रिस्क कव्हरेज अँड मॅनेजिंग अनसर्टन्टीज ऑल्सो फॉर्म्स पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज. या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून आपण इव्हेंट क्रिएट करत असतो किंवा आपण कॉस्टिंग करतो त्या इव्हेंटचं. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये काय करतो, तर बजेटिंग फॉर प्रॉफिट मार्जिन्स, सेफ्टी मार्जिन्स, एस्टिमेट्स एक्सेट्रा and that will ease out of financial management issues. Next point, that is canvassing. So in this point we have to go for the canvassing activities would involve obtaining sponsorships in the event, and त्याच्यामध्ये आपल्याला फंड रेझिंग कसं करायचं आहे, त्याचबरोबर नेटवर्किंग कसं आहे, ॲडव्हर्टायझिंग कसं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला या इव्हेंटचं सक्सेस कसं आपल्याला आपल्याकडे आणायचं आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो थर्ड सीमध्ये, दॅट इज कॅनव्हासिंग. त्यानंतर आपण फोर्थ सीकडे जातो आहे, ते म्हणजे कस्टमायझेशन. कस्टमायझेशन याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं आहे, कस्टमायझेशन एम्फासिस ऑन क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज टार्गेटेड. याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, इट इन्व्हॉल्व्स कस्टम अप्रोच, टेलर मेड अप्रोच एम्ड ॲट फॅसिलिटेटिंग द अचिव्हमेंट ऑफ द मिशन अँड विजन ऑफ द क्लायंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला क्रिएटिव्हिटी, इट इन्व्हॉल्व्स a blend of creativity and suitability to match the changing trends and taste of the customers, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आपल्याला कस्टमायझेशन करता आलं पाहिजे आणि यानुसार आपण काय करत असतो, इव्हेंट एक्झिक्यूट करत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट आहे लास्ट सी, 5 C's मधला लास्ट सी आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे कॅरी आउट. सो यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स टेक्स प्लेस दॅट ऑल फर्दर द इंटरेस्ट ऑफ क्लायंट अँड इट इन्क्लूड्स सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड ऑपरेशन्स दॅट लीड टू अकम्प्लिशमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, अँड इट इज अ स्टेज फेअर द इव्हेंट्स ॲक्टिव्हिटीज आर इन प्रोग्रेस. कॅरी आउट मीन्स व्हॉट, कॅरी आउट म्हणजे आपल्याला असा एखादा इव्हेंट असतो जो ऑनगोईंग आहे, जो आत्ता सध्या तो चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, त्याला आपण काय म्हणतो, कॅरी आउट असं म्हणतो. आणि असंही म्हणू शकतो की इम्प्लिमेंटेशन ऑफ इव्हेंट प्लॅन्स अँड डेव्हिएशन्स इफ एनी फ्रॉम द शेड्यूल ॲक्टिव्हिटीज आर रिमेडीड थ्रू अ सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन. सो कॅरी आउट याच्या माध्यमातून आपण काय करत असतो, आपला जो इव्हेंट आहे तो इव्हेंट योग्य पद्धतीनं पुढे कॅरी करत असतो. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जातो आहे, ते म्हणजे 5 W's ऑफ इव्हेंट. द फर्स्ट W, दॅट इज हू. आपण स्टार्ट यापासून करूया की when the planning process or when beginning the planning process, I like to stick to an acronym that is probably learned in grade school, that is WWWWW, that is also known as 5 W's, or spelled out who, what, where, why and when. The answers to these questions will be the foundation of your planning process and they should be your starting points. So
first point, that is who, of the 5 W's, that is who are your prospective attendees and are their VIP attendees, and what special needs might these attendants have. So this is the important W of 5 W's. Then second point is what are the objectives for this event, and do you have a draft agenda developed? And we can ask that, have keynote speakers been identified? Then the third W is where. What are your space and setup requirement for this event? Then will there be multiple locations? Then also we can ask, that is, what location will be most conducive for the prospective attendees, and is there adequate parking? म्हणजे आपल्याला वेअर हा कशासाठी यूज केला जातो, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारण्यासाठी आपण वेअरचा वापर करत असतो. याच्यामध्ये आपल्याला तिथं असणारे सेटअप कसा आहे, तिथं असणारे मल्टिपल लोकेशन्स आहेत का, त्यानंतर ते लोकेशन जे आहे याच्यामध्ये आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह अटेंडेंस बसू शकतात का, त्यानंतर तिथं पार्किंग फॅसिलिटी आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा W दिलेला आहे तो म्हणजे वाय. Why are the people going to attend, and what will the takeaways be? म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते लोक, ते व्यक्ती का इव्हेंट अटेंड करणार आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि ते कशासाठी इव्हेंट तो अटेंड करणार आहेत हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण तो इव्हेंट योग्य पद्धतीनं एक्झिक्यूट करू शकतो. आणि सर्वात शेवटचा, दॅट इज लास्ट पॉईंट इन 5 W's, दॅट इज व्हेन. व्हेन इज द इव्हेंट बिंग हेल्ड, म्हणजे केव्हा तो इव्हेंट होणार आहे. त्याचबरोबर आर देअर डेट्स, मीन्स याच्यामध्ये व्हेन म्हणजे कोणत्या तारखेला ते एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला जाणार आहे. इज दिस ॲन ॲन्युअल इव्हेंट, म्हणजे हा वार्षिक इव्हेंट आहे का. त्याचबरोबर इज इट नेसेसरी टू हॅव अ बॅकअप डेट, म्हणजे बॅकअप डेटची त्याला गरज आहे का. इफ देर इज एनी प्रॉब्लेम विथ दॅट पर्टिक्युलर डेट, you can change the date. That is why this question is there. So answering these questions will help to determine things such as the event marketing plan, cost, logistics, and what kind of local accommodations will be needed for that particular event. The most important event planning advice that I can share is this, that is, create a timeline for that particular event and stick to your budget, and last one is stay organized for that particular event. So if you create a timeline for that particular event, you can manage all that particular things in that event. So the create a timeline is important aspect for the particular event. And then stick to your budget. Stick to your budget means you have to prepare your budget for that event and stick to your that particular budget, and then you have to go for the stay organized. If you organize the particular event, then that particular event will be go for the popularity, go for that म्हणजे हा इव्हेंट जो आहे तो इव्हेंट आपल्याला योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज करता आला तर याचा आपल्याला फायदा जास्त होऊ शकतो भविष्यकाळामध्ये. सो आपलं पहिलं लेक्चर हे इथंच थांबतं आहे. वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर, दॅट इज सम अदर पॉईंट्स. थँक्यू.